नमस्कार भावांनो, यावर्षी अंगावर तर वर्दी घालायचे सर लय टेन्शन आलंय हो मला. का तर रविवारी माझा मुंबईचा पेपर आहे. विचार करून आमचं डोकं दुखायला लागलंय सर. अभ्यासात मन लागत नाही आणि एकच विचार येतोय की सर नेमकं यावर्षी काय होणार आहे आणि नेमका पेपर कसा जाणार आहे. अभ्यास तर सगळा झालाय सर माझा, अभ्यासाबद्दल काय डाऊट नाही, पण सर टेन्शन खूप येईल. हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी. का तर एवढ्या दिवस झाला आपण अभ्यास केलेला असतोय, बरोबर आहे. एवढ्या दिवस घास घासलेला असते. आपल्याला जो 1.5 तास टायमिंग असतो ना, ह्या 1.5 तासाच्या टायमिंगमध्ये आपण काय करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, बरोबर आहे भावा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, पहिल्यांदा जरा व्हिडिओ नीट समजून घ्या. काय दाद्या, मुंबई लेखी परीक्षा दाद्या, पेपरचं टेन्शन खूप आले दाद्या. ही प्रत्येक पोराच्या मनात डाऊट आहे दाद्या. पेपर देताना आत्ता पण सांगतोय, ह्या चुका करू नका. अभ्यास जास्त झालाय. मॅटर काय करतोय दादा, तू पेपरच्या टायमिंग मध्ये काय करणार आहे ते इम्पॉर्टंट करते, बरोबर आहे भावा. नंतर वेळेचं नियोजन कसं करायचं, प्रत्येक पोराचं होतं. सर मला टाइमच पुरला नाही हो, लास्टच्या 10 मिनिटात मी असंच गोल केले तर 25. भाई असं चालत नाही. शेवटी आपलं वय निघून चालले दाद्या. बाप टेन्शन मध्ये, आई टेन्शन मध्ये दाद्या. असल्या गोष्टी बोलूच नको तू. आत्ता पण सांगतो, व्हिडिओ थोडा जास्त मोठा नाही, 8-10 मिनिटाचा आहे, पण 8-10 मिनिटात दाद्या तुला जिंदगीत दाद्या 100% वर्दी तर मिळेल. आत्ता पण सांगतोय, फक्त ह्या चुका करायच्या नाही त्या. ओके बाबा. पहिली गोष्ट बघ, आता तुम्ही मुंबईचा पेपर द्यायला जाणार आहे. आता सगळ्याला माहिती आहे की दादा सर गणित 25 मार्क आलाय, सर गणित 25 मार्क आलाय, बुद्धिमत्ता 25 मार्क आलाय, मराठी 25 मार्क आलाय आणि GK 25 मार्क आलाय, बरोबर आहे दादा. GK 25 मार्क आला. पॅटर्न तर आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि आत्ता पण सांगतोय, गणित बुद्धिमत्ता आहे ना, तुम्हाला नियर बाय 25 आणि 25 50 क्वेश्चन येणार नाहीत, 45 किंवा 46 क्वेश्चन येतील. एक अंदाज सांगतोय दादा. मागच्या वेळेचा जर तुम्ही पेपर बघितला, 42 क्वेश्चन गणित बुद्धिमत्ताचे होते, बरोबर आहे. मराठी 25, GK थोडं जास्त विचारतील, ठीक आहे दादा. एक 2-4 25 आहेत ना, एक 28-30 पर्यंत विचारतील दादा. आता पहिली गोष्ट दादा, पोरांचं गणित चांगलं झाले, बुद्धिमत्ता झाले, GK झाले, मराठी झाले, सगळं झाले. पण पोरांचा डाऊट काय आलाय दादा, की पोरग दाद्या तिथं टाइम पुरायचा प्रॉब्लेम येतो. काय दाद्या, मेन प्रॉब्लेम येतो टाइमचा. पहिली गोष्ट आत्ता पण सांगतोय, पहिला पॉइंट दाद्या, पहिल्यांदा जेवढं येतंय, पहिल्यांदा तुला पेपर दिलाय ना दाद्या, पेपरवर पहिल्यांदा तुला जेवढं येतंय ना दाद्या, पहिल्यांदा तिथं टीका कर. नंतर दाद्या OMR शीटला काय कर, नंतर गोल कर दाद्या. नंतर गोल तुला करायचं आहे कधी दाद्या, लास्टचे एक 17-18 मिनिटात आरामात गोल करायचं आहे. म्हणजे तुझं टार्गेट काय असलं पाहिजे, 75 मिनिटात पेपर कंप्लीट झाला पाहिजे. किती मिनिटात, 75 मिनिटात. तुम्ही म्हणसाल सर हे शक्य आहे का, शक्य आहे दाद्या. आरामात शक्य. नीट सांगतोय दाद्या, पहिल्यांदा पेपरला गेला ना दाद्या, व्यवस्थित कन्फ्युजन होऊ नको दाद्या. आत्ता पण सांगालोय, गडबड करू नका. एकांना पण कुठली गडबड करायची गरज नाही दाद्या. जेवढं येते ना, तेवढं पहिल्यांदा फास्ट पेपरवर सोडवायचं दाद्या. कळते तुला, पेपरवर सोडायचं, टीका करून घ्यायचं दाद्या. जी बाबा एखादा अवघड प्रश्न आहे दाद्या, त्याला मग काय करायचं दाद्या, नंतर टाइम द्यायचं दाद्या. काय दाद्या, नंतर टाइम द्यायचं. मी आत्ता पण सांगतोय दाद्या, सगळेच क्वेश्चन तुम्हाला अवघड नसणार आहेत, कळते दाद्या. आणि तिथं गेल्यानंतर लगेच घाबरायचं नाही. तिथं गेल्यानंतर, का तर पोरांचं काय जणांचं शेवटची भरती असते, कोण जण पहिल्यांदा काय करते दाद्या, पहिल्यांदा त्याचा ट्राय असतोय दाद्या. तिथं पोलिस असले की पोरांचे फाटून दरवाजे होते. अजिबात घाबरून चिल राहा, चिल. तुमचा अभ्यास झालाय, तुमचं सिलेक्शन होणार आहे, फक्त चिल राहायचंय दाद्या. का तर तुझ्यासाठी जो टाइम आहे ना दाद्या, तो टाइम लय महत्वाचा आहे. पहिला पॉइंट काय दाद्या, जेवढं येतंय ना दाद्या, येतंय तेवढं काय करायचंय दाद्या, तेवढं पेपरवर टिक करायचे दाद्या, पेपरवर टिक. कळतंय दाद्या, पहिला पॉइंट तर झाला. आता दुसरी गोष्ट दाद्या, काय काय गणित असतात ते लेंदी असतात. GKचं प्रश्न आहेत ना भावांनो, तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. 25 क्वेश्चन किंवा 30 क्वेश्चन जरी विचारलं ना, मोजून 8 किंवा 9 मिनिटात येणार. आता जर तुम्हाला आला ग्रामपंचायतीचं कलम काय, तू फक्त ऑप्शन बघणार आहे, कलम 40, विषय संपला. मराठीचं पण तसंच आहे दादा, मराठीला 1-2 मिनिटं इकडं तिकडं. GKला गडबड करू नका, शांत पर्याय बघा दाद्या, शांत. कळते दाद्या. आणि पहिली गोष्ट दाद्या, आता गणित बुद्धिमत्ताला आहे ना दाद्या, गणित बुद्धिमत्ता मधलं सगळेच प्रश्न, 50 मधलं 50च्या 50 प्रश्न अवघड नसणार आहेत, किंवा 45 प्रश्नाला 45च्या 45 प्रश्न अवघड नसणार आहेत. त्यातले 10-12 प्रश्न असतात ते अवघड असतात. ह्याच्यासाठी तुला 10-12 प्रश्नाला तुला टायमिंग लागणारच आहे, 10-12 मिनिटं लागणारच आहे. एका गणिताला 1 मिनिटं, 10-12 मिनिटं लागणार आहे. पण डोकं शांत ठेवून, कळते, लास्ट तुझा 75 मिनिटात एकदा पेपर झाला ना, गोल नीट करायचं दाद्या. तू बारका नाही, तुझं वय निघून चाललंय, वय. जर तसला जर फोन मला आला
की सर माझा पूर्ण पेपर झाला, फक्त माझं गोल खाली वर झाले, तर तुझ्या आई शपथ सांगतो असं खालनं जर घालणार आहे ना दादा पेन, तू नीट सांगतोय बाबा, असला एक फक्त फोन येऊ द्या की सर माझं गोल खालनं वर झालेत, असल्या चुका नका करू. हा, टाइम कड लक्ष द्या, घाबरू नका, अजून पण सांगतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय दादा, झोप नीट घ्यायची. हा, आणि जेव्हा तुम्ही तिथं पेपरला गेला बाबा, आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट पेपरला, हो बाबा, हा तुमच्यावर दादा तिथं बेंच, शाळेत पेपर आहेत दादा, बेंचेस आहेत, हे तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मागं पुढं बाय चान्स दादा कधी तर तुमचा क्लास असं होणार नाही, पण समजा झालं, तिथल्या जी बाबा सुपरवायझर आहे त्यानं थोडासा क्लास मोकळा सोडला, तुझ्या मागे एखादी पुरगी असेल, आत्ता पण सांगतोय, एखादी मागं पुरगी असेल, बाबा पुरगी तुला असं मागणं शर्ट वडील, ए सांग र म्हणील, तुला भैया म्हणणार नाही, मी तुला 100% सांगतो, पुरगी कधीच पेपरमध्ये भैया म्हणत नसते, आणि त्याला तू भाळू नको. तिनं मागणं म्हणणार, ए प्लीज सांग ना मला 3च क्वेश्चन सांग, तू ती मर म्हणाव तिकडं, मरल, हा ह्या जातीवर विश्वास ठेवू नको, पोरगा असला तरी पण मर म्हण, कळतंय तुला. अगोदर तू स्वतःच बघ दादा, का तर तुझी ही शेवटची संधी असेल दादा, आणि एखाद्या पोरानं क्वालिफाय केले ना सगळी, ही पण दादा तू अंगावर वर्दी घेशील दादा. ह्या जातीपासून लांब राहा, मागं पुढं कोण जरी पुरी बिरी असल्या ना, विषय संपला दादा, तिकडं बघायचंच नाही कुठं, आपलं काम भलं आपण भलं, कळते. आता दुसरा प्रश्न दादा, जे आपल्याला 100 प्रश्न आहेत ना दादा, आत्ता पण सांगतोय दादा, तुला जेवढं डॉट 90 प्रश्न जर तिथं भावा आलं, पेपर योग दादा, पेपर नॉर्मलच असणार आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही. 90 प्रश्न तुला डॉट आलं येत असेल, ज्यानं बाबा परफेक्ट अभ्यास केला, आरामात तेवढे प्रश्न येतील. 90 राहू द्या, एखाद्याचं 80 प्रश्न आले, अरे 80 प्रश्न म्हणजे मजाकची गोष्ट नाही दादा, हा मजाकची गोष्ट नाही, 80 प्रश्न सुद्धा दादा. आता दादा 80 प्रश्न दादा व्यवस्थित आलेत, काय गडबड नाही, काय नाही. जी 20 प्रश्न आहेत ना, तुला आत्ता पण सांगतोय, तुला जर येत नसेल तर गोलमार, येत नसेल काहीच येत नाही त्यातलं तर गोलमार. मी अजून पण म्हणतोय, तुला ह्या 20 प्रश्नामध्ये दादा ट्राय करायचंय. काय करायचं, ट्राय करायचं. काय ट्राय करायचं दादा, बाबा काय काय गणित असतील, काय बुद्धिमत्ता असेल. जर तुला तो प्रश्न समजून पण येत नसेल ना, खाली ऑप्शन वरनं जा, अजून पण म्हणतोय ऑप्शन वरनं जा. आणि जर एखादा प्रश्न जीकेच असेल, हा तू वाचलाय दादा, पण मला सर 2 ऑप्शन मध्ये जरा थोडं कन्फ्युजन, थोडा विचार कर दादा, हा ऑप्शन काढायचं बघ दादा, बाबा ही तर ऑप्शन फिक्स नाही, हा ऑप्शन फिक्स नाही दादा, बहुतेक ही, थोडं विचार कर दादा. का तर पेपरमध्ये एक मार्क महत्वाचा आहे. तुम्हाला पण माहिती आहे, एक मार्कात पोरं वेटिंगला राहिली ती, कोण 1 नंबर वेटिंगला आहे, कोण 2 नंबर वेटिंगला. हा आत्ता पण सांगाल. आणि जाताना अजून एक दुसरी महत्वाची गोष्ट, हो तुम्ही उद्या संध्याकाळी निघचाल किंवा उद्या दुपारी निघचाल, पहिली गोष्ट झोप नीट घ्यायची, कळते तुला. झोप व्यवस्थित झालं, उद्या जाऊन गडबडीत रिव्हिजन करायचं, सर मला हे करायचं, सगळं आम्हाला पण होत होतं दादा. गडबड करू नको, रेस्ट घे दादा, शांत चिल डोकं ठेव. एकदा पेपर झाला ना, तुला अंदाज येणार. आणि अशा गोष्टी तू जर केल्या ना व्यवस्थित, सिली मिस्टेक होऊ देऊ नको. आत्ता पण सांगतो, ह्या सिली मिस्टेक काय असतात मला हेच कळत नाही रे दाद्या. हा सर माझं 89चं गोल 90 लाख केलं हो दाद्या सर. अरे का तू बारका बीर काय लागा केल्या, तुला गोल करायला जमत नाही दाद्या तिथं. हा म्हणून म्हणतोय तुला काय पेपरवर नीट गोल कर, असं होऊ नये. आता पण सांगतोय, तू पेपर 100 मार्काचा व्यवस्थित सोडवलाय, पेपरवर टीका केली त्या आणि इकडं झक मारले, गोलच केलं नाही. तर असलं जर केलं तर बघ मग टाइम कड लक्ष ठेवायचंय. 90 मिनिटात 100 क्वेश्चन आरामात होते. हा ही काय ठाणे ग्रामीणचा पेपर नाही, ठाणे ग्रामीणचा पेपर बाप होता दादा, एकदम कडक पेपर काढला होता त्याने. ठाणे ग्रामीण असेल किंवा सोलापूर ग्रामीण असेल, खतरनाक पेपर होते दादा. हा पेपर जरी अवघड आला, पहिली गोष्ट आत्ता पण सांगतो, पेपर सोपा आहे तर सगळ्यात जगाला पेपर सोपा आहे. जर समजा पेपर अवघड आला, काय दादा पेपर अवघड आला, डोकं शांत ठेवायचं. पेपर अवघड आलाय ना, कट ऑफ कमी जाणार. हा जेवढं येतंय परफेक्टपणे सोडवणे हे आपलं काम. कळतंय तुम्हाला. आणि आत्ता पण सांगतोय, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. व्यवस्थित ह्या ज्या सांगितलेल्या चुका आहेत ना, ह्या चुका करू नका. कुठल्याही साईडच्या कुणाकडेही लक्ष द्यायचं नाही. आपलं काम भलं आपण भलं, हाच माइंडसेट ठेवायचा आहे. आणि माइंडसेटमध्ये हेच असलं पाहिजे, या वर्षी आपलं सिलेक्शन 100% होणार आहे. तेव्हा तुझं सिलेक्शन हे 100% होणार आहे भाऊ. कळतंय तुला. आणि तुला पेपरसाठी बेस्ट ऑफ लक दाद्या. माझ्या भाऊ असलेल्या, माझ्या बहिणी असलेल्या सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. या वर्षी तुम्ही वर्दी काढून याचाल, पेपर झाल्यावर मला फोन करचाल की सर पेपर 1 नंबर गेलाय. आणि 100% पोरं तुम्हाला पेपर सोपा जाणार. फक्त माइंडसेट चांगली ठेवा, सिली मिस्टेक करू नका. आपण बारकं राहिलो नाही. आपण 2 वर्ष 3 वर्ष झालं भरती देतोय.
कळतंय तुम्हाला? कुठल्या तर पुरीच्या नादात, कुठल्या तर पोराच्या नादात तुमचं करिअर खराब नका करू. पहिल्यांदा फोकस तुमच्या स्वतःवर द्या, नंतर बाकीच्या गोष्टी बघायला येते. कळतंय बाबांनो? व्यवस्थित डोकं शांत ठेवा. हे शांत आहे तर सगळ्या गोष्टी शांत आहे. ठीक आहे? ओके भाऊ, पेपर झाल्या फोन करा. आणि सगळ्यांना अजून एकदा बेस्ट ऑफ लक. यावर्षी तुम्ही वर्दी 100% घालणार. ठीक आहे दादा, धन्यवाद.